म्हसळाकरांनी 22 जानेवारी पूर्वीच सर्व मंदिरातील मूर्तींना केले आकर्षक रंगकाम। संपूर्ण शहरातील वातावरण झाले धार्मिक आनंदमय। पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या शुभदिनी प्रभू श्री रामचंद्रांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्री राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहेत। यावेळी अयोध्येसह हिंदुस्थानातील सर्व प्रांतातील गावागावात धार्मिक आणि आनंदमय वातावरण व्हावे यासाठी अयोध्येतून आलेल्या आवाहनानुसार तालुक्यात हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील आणि शहराध्यक्ष नंदू गोविलकर, सुनील उमरोटकर आणि अन्य कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मंदिर परिसर स्वच्छता मूर्तीचे आकर्षक रंगरंगोटी काम जोराने सुरू आहे। यासाठी गिरगाव ठाकूरद्वार येथील राजन वेदक यांचे सहकार्य आणि तांत्रिक मदतीने शहरवासी यांनी श्री गणेश, श्री राम मंदिर आणि श्री राधाकृष्ण मंदिरातील मूर्तींचे रंगकाम केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार विविध समाज शहरातील सर्व मंदिर परिसरात स्वच्छता करणार असल्याचे सुनील उमरोटकर यांनी सांगितले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आपल्या कॅमेऱ्यासमोर हिंदू समाजाचे स्थानिक पदाधिकारी आहेत। त्यामध्ये उमरटकर गुरुजी आहेत, नंदू गोविलकर आहेत, नंदू पोद्दार वेदक आहेत, वैभव पाटणकर आहेत, किशोर गौरव पोद्दार आहेत, यतीन करडे आहेत, प्रसन्न निजामपूरकर अशी मंडळी आहेत छानशी। हे मंदिराचं काम करायला आळीपाळीने प्रत्येकजण मदतही करतायत आणि अशी गावातली सर्व मंदिरे सुशोभित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तर यातला कन्सेप्ट काय आहे गुरुजी, तुम्ही सांगू शकाल? गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला संपूर्ण हिंदू समाजाचं जे दैवत आहे श्रीराम प्रभू यांचा अयोध्येतील जन्मभूमीमध्ये श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी अतिशय धमाक्याने साजरा होत असतानाच अखंड भारतवर्षामध्ये हा कार्यक्रम धामधुमीने चालू आहे। शासन स्तरावर याची खूपशी मोठी जय्यत तयारी सुरू आहे। उद्देश हाच आहे की खेडोपाडी, वाड्या वस्त्या या सर्व ठिकाणी असणारी मंदिरं ही सुशोभित व्हावी असा एक शासनाचा थोडासा हट्टास आहे। आणि अशाच धर्तीवर आपण म्हसळा शहराचा जर विचार केला तर स्थानिक आमचं हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळे आणि तालुक्याचं हिंदू ग्रामस्थ म्हसळा तालुका ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये सुमारे 103 गाववाडी वस्तीवर हा अशाच प्रकारची तयारी चालू असतानाच आमच्या म्हसळा शहरामधला एक असा विचार आला की आम्ही हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आपली जी प्रॉपर जी मंदिर आहेत, मग ते गणपती मंदिर असेल, रामाचं मंदिर असेल, श्रीकृष्णाचं मंदिर असेल, तर हे मंदिराचं सुद्धा ज्या मूर्त्या आहेत त्यांनासुद्धा आपण सुशोभीकरण करावं। अनेक वर्षांनी हे सुशोभीकरण झालेले आहे। सुरुवातीलाच आपले तर पेंडेकर हे कलाकार आले होते, त्यांनी त्या आपल्या माध्यमातून त्यांची माहिती दिलेली आहे। पण मी एक माहिती अशी देऊ इच्छितो की राजन यशवंत वेदक हे मुंभाट मुंबई येथील 3ऱ्या पिढीतील अतिशय अष्टपैलू असे कलाकार आहेत आणि ह्या अष्टपैलू कलाकारांनी पाठवलेली ह्या चौघांची टीम आहे। यामध्ये सौरभ राजन वेदक, शोभित सचिन पेंडेकर, सौरभ हिरामण चेकटे आणि सिद्धांत नितीन पंडित हे अतिशय यशस्वी कलाकार आहेत आणि ह्यांनी ही जबाबदारी आमच्या हिंदू ग्रामस्थ मंडळाची घेतली। गेले 3 दिवस हे त्यांचं काम सुरू आहे। विशेषतः ह्या ज्या मूर्ती आहेत, राम, सीता, हनुमंत वगैरे, तर ह्यांची ज्या मूर्ती आहेत किंवा गणेशाची मूर्त आहे, राधाकृष्णाची मूर्त आहे, ही पूर्णतः स्फटिकामध्ये असलेली मूर्ती आहे आणि आम्हाला हीच अपेक्षा होती की झालेला कर हा पूर्ण ड्रॉप करून पूर्ण त्याच्यामध्ये स्फटिक बाहेर येऊन अगदी प्रॉपर ह्याचं जे रूप आहे ते मिळावं आणि यासाठी आम्ही ही टीम आणली आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे। राजन वेदकांकडे ही असलेली टीम हे गेले अनेक वर्ष हे विद्यार्थी म्हणून काम करत आहेत, कलाकार म्हणून काम करत आहेत। अशा अनेक विद्यार्थी